शिक्षकाच्या या आत्महत्येवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काय प्रतिक्रिया दिली ती बघूयात। 2023 मध्ये त्यांनी ते आंदोलन केलं आणि 2 वर्ष काही झालं नाही म्हणून शेवटी त्याला प्राण द्यावे लागले। आता बास करा, तुमच्या त्या ड्रामामध्ये कोणाला इंटरेस्ट नाहीये। औरंगजेबाची कबर काय, काय झटका काय, मटका काय, हलाल काय, सगळी चर्चा याच्यावर चालते आणि याच्यावर चर्चा कोण करणार? सुपा MIDCच्या मुद्द्यावरून नगर दक्षिणेचे खासदार निलेश लंके आणि विखे पाटलांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फेरी जडू लागल्यात। राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री झाल्यापासून सुपा MIDCतील उद्योजकांना प्रशासनाला हाताशी धरून त्रास दिला जात असल्याचा आरोप खासदार निलेश लंकेंनी केला। दरम्यान लपून वार करू नयेत, समोरून वार करावेत, आमचीही 2 हात करण्याची तयारी आहे असं खुलं आव्हान खासदार निलेश लंके यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिलं। दरम्यान निवडणुकीच्या काळात तुम्ही दिलेल्या आश्वासनातली एकही पूर्ण केलीत का असा सवाल माजी खासदार सुजय विखे पाटलांनी विचारला। त्याचबरोबर आपला नाकर्तेपणा झाकण्याकरता काही लोक डायव्हर्जन पॉलिटिक्स करत आहेत असा टोला देखील सुजय विखेंनी लगावला। सूट काय सांगायचं, सुपा MIDCतली गुंडगिरी थांबवायची, सुपा MIDCतली दहशत थांबवायची। अरे सुपा MIDCतली जर गुंडगिरी आहे, सुपा MIDC जर दहशत असते ती एवढी MIDC वाढली नसती ना। तुमच्या कालखंडामध्ये नगर MIDC जिल्ह्यात सगळ्यात मोठी MIDC काय झालं, त्या MIDCची ही तक्रार कुणी करायला पाहिजे? एखाद्या उद्योजकांनी सांगायला पाहिजे का निलेश लंकेंचं नाव वापरून किंवा निलेश लंकेने आम्हाला फोन केला, आम्हाला हप्ते मागितले। अरे खरे तो गुंड तुम्ही आहेत। 1.5 वर्षामध्ये खासदार या नात्याने एकही प्रकल्प या जिल्ह्याच्या युवकांच्या दृष्टिकोनातून, जिल्ह्याच्या जनतेच्या दृष्टिकोनातून सकारात्मक असावा असा एकही प्रकल्प त्यांना आणता आला नाही। मला असं वाटतं की आपला नाकारतेपणा झाकण्यासाठी अशा प्रकारे डायव्हर्जन पॉलिटिक्स काही लोक करतात, पण जनता आता ओळखून आहे।